आज या ठिकाणी गिरवली या आमच्या मायेच्या गावामध्ये माझे मामा म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर वत्सलाबाई यांचे मिस्टर म्हणजे मायाळू असे जे व्यक्तिमत्व होते मधुकरजी जगदम हे म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक मायाचा सागर होता. त्यांच्या 5व्या पुण्य स्मरण स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. मामांच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर आमच्यासाठी खूप सारे आहेत. म्हणजे बालपणापासून हे आमच्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे मायेचं घर होतं. म्हणजे कधीही इथे आम्हाला वाटलं नाही की आम्ही एकासारख्या घरामध्ये जातोय कुठे जातोय. म्हणजे आठवणी खूप आहेत. मी आता एवढं सांगू शकत नाही पण मी माझे जे मधुकरजी मामा आहेत यांच्यासाठी एक छोटीशी कविता केलेली आहे. मी तेवढी तुमच्यासमोर पाठवून दाखवतो. गिरवलीच्या मातीतला तो साधा पण विशाल माणूस, कष्टाच्या घामातून संसार फुलवणारा दीपस्तंभ होता माझा मामा. गिरवली सबस्टेशनची नोकरी करताना घर, समाज, नाती आणि स्वप्न जपणारा एक माझा मामा होता. वत्सलाबाईंच्या म्हणजे माझ्या आत्या वत्सलाबाईंच्या साथीने संसार उभा केला. 4 लेकरांचं शिक्षणाचं आकाश दिलं. 4 लेकरांना शिक्षणाचं आकाश दिलं. 2 मुली ज्ञानाची दीपमाळ बनल्या. एक शिक्षिका झाली, दुसरी कृषी विभागात पुरली. 2 मुलगीही 2 मुलंही संस्काराच्या वाटेवर उभे राहिली. एक आरोग्य विभागात समाजसेवक झाला, दुसरा मुंबईच्या धकाधकीत एक मोठा उद्योजक झाला. दोन्ही सुना परिचारिका बनून सेवाभाव जपत राहिल्या. हे सगळं सहज नव्हतं मामा. तुमच्या कष्टाच्या ठिणग्यांनीच या घराला उजेड मिळाला होता. आम्ही लहानपणापासून पाहत आलो तुमच्या डोळ्यातली दूरदृष्टी, मुलांना मोठं करण्याची तळमळ आणि प्रत्येकाला जोडून ठेवण्याची ओढ. तुम्ही फक्त जोडण परिवाराचे आधार नव्हता तर वरमारे परिवाराचंही मजबूत छत्र होता. परिवार टिकवणे हीच तुमची आजपर्यंतची धडपड होती. मामा म्हणजे नेहमी परिवाराला जोडून ठेवणारी एक आशिंच्यासाठी आशा होती. नानाभाऊ रविदास आणि भास्कर वरमारे यांचे जीवाभावाचे तुम्ही भाऊजी होतात. नानाभाऊ रविदास भास्कर यांचे जीवाभावाचे तुम्ही भाऊजी होतात. राजू उर्फ संजय यांचे प्रेमळ काका होतात. आणि आम्हा वरमारे परिवारासाठी एक जिवंत प्रेरणा होत. मी वरमारे परिवाराचा जावई आहे हे सांगताना तुमच्या चेहऱ्यावरचा अभिमान आजही डोळ्यासमोर उभा राहतो. कारण नेहमी अभिमानाने सांगायचे, आमच्याबद्दल आभार व्यक्त करायचे मामा आमचे वरमारे परिवाराच्या वतीने. तुम्ही कधी कुणाला भेट पडू दिलं नाही. नातं जोडणं हेच तुमचं खरं धर्मकार्य होतं. रागापेक्षा माया मोठी होती हेच तुम्ही जगून दाखवलं. तुमच्या आवाजातली भूमगीते आजही कानात घुमघतात. कारण नेहमी मामांना आम्ही ऐकतो. जयंतीचे सण असो किंवा इतर कुठलेही असे कार्यक्रम असो तर मामांचे गाणे आमच्या नेहमी कानावर पडायचे. तुमच्या आवाजातली भूमगीते आजही कानात घुमतात. तुमच्या लेखणीतून म्हटलेले शब्द आजही मनाला रडवतात. गायक, लेखक, विचारवंत आणि दूरदृष्टी असलेला चाणक्य माणूस असा हिरा आज दुर्मिळ आहे. मामा तुम्ही आमच्यात नाहीये त्याचं दुःख आम्हाला खूप आहे. मामा तुम्ही शरीराने दूर गेलात पण प्रत्येक नात्यात अजूनही जिवंत आहात. प्रत्येक सल्ल्यात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक भीमगीताच्या स्वरात मामा नेहमी मार्गदर्शन करायचे आम्हाला. काही चुकलं तर आम्ही कुठल्याही क्षेत्रात मोठ्या पदापर्यंत पोहोचलो म्हणजे खूप काही मिळवलं तरी मामा नेहमी मार्गदर्शन करायचे. आणि त्यांची दूरदृष्टी एवढी होती की ते वकिलापेक्षाही खूप हुशार होते. एखाद्या न्यायाधीशापेक्षा त्यांचे विचार खूप मोठे होते आणि खूप म्हणजे दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते. आज 5 वर्ष झाली आहे पण तुमच्या आठवणींचा हात अजूनही आमच्या खांद्यावर आहे. डोळे भरून येतात मामा कारण तुमच्यासारखी माणसं घरात जन्माला येतात पण पुन्हा कधीच भेटत नाही. म्हणून राबवण माझे मामा आदरणीय बोधवासी मधुकरजी जगदन.
कवितेतून संपूर्ण बंधूचं कार्य आपल्या सर्वांच्या समोर सतीजी वडवाले बघून सर कोण पण सर या ठिकाणी यानंतर खऱ्या अर्थाने लिखाणाच्या माध्यमातून विविध व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आणि सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणखी एक नव्यानं पुस्तक कोणतं आहे सर? मास्तर माणूस नावाचं पुस्तक नव्यानं त्यांचं लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असे आमचे मार्गदर्शक भारतजी सातपुते सर यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. शांतिदूत सम्यक संबोधक आपणा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर